आज आपण आळ्यांवर फवारलं औषध. थांबा थांबा, आता नाही, आधीपासून बघा. त्याचं झालं असं, सकाळी झोपलेलोच होतो, तेवढ्यात आबा आले आणि म्हणाले उठ लवकर, पाला कापायला जायचंय. मग काय, आबांच्या आदेशावरून लगेच पाला कापून घेतला आणि निघालो घरी. घरी येता येता थोडे व्हिडिओ काढले आणि घरी आल्यानंतर लगेच पाला घालायला चालू केला. तर पाला घालीतच होतं, तेवढ्यात आबा म्हणले पाला मी घालतो, तो औषध मार. मग लगेच पंपात औषध पाणी भरून घेतलं, हवा वगैरे भरून घेतली आणि केलं फवारायला चालू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे औषध म्हणजे नक्की काय? तर याचं नाव संपूर्ण आहे, जे की आळ्यांच्या तोंडातून धागा दिसल्यावर मारावं लागतं, म्हणजे सगळ्या आळ्या कोष तयार करतात. बाकीचं काम उरकलं, एक कटर उचललं आणि गेलो होतं कटिंग करायला. कटिंग करतानाचा व्हिडिओ काढायचा होता, पण ते काही जमलं नाही. मग टाइम लेप्स लावून दिला आणि लाकडं कापता कापता आपला थोडासा पाला पण शिल्लक होता त्या प्लॉटमधला, तो पण कटरने कापून घेतला. कटिंग करता करता आपल्या आबांनी या माणसांसोबत लाकडं तर गोळा केलीच होती, पण मी ट्रॅक्टर घेऊन येईपर्यंत कोंबडकत पण पांगून घेतलं होतं. पण काही म्हणा, या असलं वातावरण फक्त गावाकडे बघायला भेटतं. आता ज्या आळ्यांनी आपल्या एवढ्या सगळ्या वावराचा पाला संपवला होता, त्या आळ्यांची थोडी पाहणी करायला आलो आणि एवढ्यातच आजचा दिवस संपला. आता रेशीम शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि रेशीम शेतीबद्दलचे असेच आणखी व्लॉग्स पाहण्यासाठी सोहम तुपेला सबस्क्राईब करा. धन्यवाद.